स्वामी समर्थ आर्ट यांच्याकडे मी गेली अनेक वर्ष गणपतीची मूर्ती घ्यायला येते, नेरुळून येते. इथलं विशेष सांगायचं तर यांची शिल्पकला जी आहे ती अत्यंत सुबक आणि रेखीव आहे. आणि या मूर्ती बनवताना हे जे विविध रंग वापरतात ते मूर्तीला जिवंतपणा देतात, प्रभावी बनवतात, आकर्षक बनवतात. आणि त्या मूर्तीचे विविध भाग हे स्पष्ट आणि आकर्षक असतात. आपण जेव्हा बाप्पाची मूर्ती पाहतो तेव्हा आपली श्रद्धा आणि भावना जागृत झाली पाहिजे, आणि ती या समर्थ आर्टच्या शिल्पकाराच्या कलेमध्ये आहे आणि ते आपल्याला वैशिष्ट्याने आढळून येतं. स्वामी समर्थ आर्ट स्टुडिओ स्टार्ट करून आम्हाला 17 वर्ष आले. हे आमचं 17वं वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून आम्ही फक्त इको फ्रेंडली मूर्त्या बनवतो. महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली मूर्त्या करतो हे करताना मला खूप आनंद होतो. आणि त्यांना टिपिकल इको फ्रेंडली मूर्त्या आवडतात आणि कलर्स पण त्यांना इको फ्रेंडली लागतात. सर्व शाडू मातीच्या मूर्त्या 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या मिळतात. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ आर्ट शिवाजी पार्कला. तर इथे आहे ना, ही चित्रशाळा आहे तर बरीच जुनी आहे. ही लोक इथे 17 वर्षापासून आहे ना इको फ्रेंडली गणपती असे बनवतात जे शाडू मातीचे असतात. तर आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे काय काय प्रकारची मूर्ती आहे, कारण ह्यांच्या मूर्त्या खूप सुबक आणि सुंदर असतात. तर नक्की इथे या आणि व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आहे ना विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ आर्ट शिवाजी पार्क आणि आपल्यासोबत आहे अमेश. हाय अमेश. तर आता श्री स्वामी समर्थ आर्ट स्टार्ट करून तुला किती वर्ष झाली? स्वामी समर्थ आर्ट स्टुडिओ स्टार्ट करून आम्हाला 17 वर्ष आले. हे आमचं 17वं वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून आम्ही फक्त इको फ्रेंडली मूर्त्या बनवतो. तर आपल्याकडे फक्त शाडू मातीच्याच मूर्त्या असतात? हो, फक्त शाडू मातीच्या मूर्त्या मिळतात. ओके. आणि आता आपण हे 17 वर्ष करतोय तर त्यातनं तुला कसा एक्सपिरियन्स आला आहे? मला खूप छान वाटतं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली मूर्त्या करतो हे करताना मला खूप आनंद होतो. आणि तुला इकडच्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? शिवाजी पार्क आणि दादरमधल्या लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि त्यांना टिपिकल इको फ्रेंडली मूर्त्या आवडतात आणि कलर्स पण त्यांना इको फ्रेंडली लागतात. ओके. तर पाहू शकतात प्रत्येक मूर्तीमध्ये इको फ्रेंडली असे कलर वापरले आहेत. तशी शाडू मातीची मूर्ती आहे आणि त्यामुळे ना मूर्ती खूप सुंदर दिसते आणि ह्यांचं काम सुद्धा अतिशय सुंदर आहे. तसंच आपल्याकडे दरवर्षी किती मूर्त्या असतात? आपल्याकडे दरवर्षी 700 मूर्त्या असतात. ओके. तरी आपण 700 मूर्तीज दरवर्षी करतो. हो. आणि या सगळ्या आपल्या शाडू मातीच्याच असतात? सर्व शाडू मातीच्या मूर्त्या 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या मिळतात. ओके. आणि आपल्याला जर बुकिंग करायचं असेल तर किती दिवस ऍडव्हान्स मध्ये आपल्याला बुकिंग करायला लागते? बुकिंग करायचं असेल तर 7 दिवसा अगोदरपासून बुकिंग चालू होते. ते गणपतीच्या शेवटच्या 5 दिवसापर्यंत बुकिंग असतं. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतात बऱ्याचशा मूर्त्या आहे ना दादानी करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या सर्व ना इको फ्रेंडली आहे आणि ह्याच्यावर जो कलर वापरला आहे तो सुद्धा इको फ्रेंडली आहे. त्यामुळे आहे ना सर्व मूर्त्या सुबक आणि सुंदर दिसतात. तर आपण दादाकडनं ना आता जाणून घेऊया इकडे काय काय प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि किती फुटाच्या आहेत. आमच्याकडे 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये मूर्ती, म्हणजे तुम्ही बघू शकता की आता ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. ही बाल रूपात आहे, म्हणजे बाल गणेश म्हणून मूर्ती आहे. त्यानंतर दुसरी तुम्ही बघू शकता की इथे गजमुख मूर्ती आहे. दुसरी ही 2.25 फुटामध्ये मूर्ती आहे, गजमुख. आणि ह्याच्यात कलर बघू शकतात, अतिशय सुंदर दिलंय कॉम्बिनेशन. तसंच इथे पण बघू शकतात, ह्या पण खूप सुंदर मूर्त्या आहेत. तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये पण गणपती आहे. हा 18 इंचामध्ये गणपती आहे. अजून तुम्ही बघू शकता इथे पुढे आल्यानंतर रामांच्या अवतारामध्ये पण गणपती आहे. आणि अजून एक स्वामींच्या रूपामध्ये पण मूर्ती बघायला मिळते तुम्हाला. 2 फुटामध्ये मूर्ती आहे ही स्वामींच्या रूपामध्ये. तर बघू शकतात साक्षात स्वामीत बसलेत असं वाटतंय. सुंदर अशी ही मूर्ती आकारली आहे आणि ह्याचे जे भाव आहेत ना अक्षरशः स्वामींसारखेच दिले आहेत, बघू शकतात. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात, खूप सुंदर आहे. तसंच ही ते एक पाहू शकतात, ही बालमूर्ती आहे. ही किती फुटाची आहे? ही 1.5 फुटाची मूर्ती. ओके. तसंच ही एक पाहू शकतात, खूप सुरेख कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तसंच आपली ही पुण्याचा दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे, पाहू शकतात. तसंच जर लहान मुलांसाठी काही पाहत असाल तर अशा प्रकारची सुद्धा मूर्ती आहे बाल गणेशाची.
ही उंदरावरच्या बैठकाची आहे. ही लालबागच्या राजाची आहे ना, ही बघू शकतात लालबागच्या राजाची मूर्ती आहे. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात, अतिशय सुंदर वाटते. छोटी मूर्ती आहे पण ह्याच्यावर जे रंगकाम केलं आहे त्यामुळे असं वाटतं बाप्पा आहे ना मानवरूपीमध्ये आहे. खूप सुंदर, त्यात कलर कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय सुंदर दिलेलं आहे. तसं तिथे बऱ्याचशा आणखी मूर्त्या आहेत, आपण पाहू शकतात. तर दादा इकडे कसं यायचं जर कोणाला बुक करायला यायचं असेल तर? बुक करायला यायचं तर शिवाजी पार्क शुश्रूषा हॉस्पिटल आहे. शुश्रूषा हॉस्पिटल शिवाजी पार्कच्या मध्ये जे सर्कल आहे त्या सर्कलच्या डाव्या हाताला आपलं शॉप आहे, अपोजिट द लाईट ऑफ भारत, जे आपण इराणी हॉटेल म्हणतो तिथे समोर. ओके, तर इथे बघू शकतात द लाईट ऑफ भारत आहे, त्याच्याच समोर आहे ना ऑम्ब्रे द सलोन आहे आणि एक्झॅक्टली ऑपोजिट आपल्याला श्री स्वामी समर्थ आर्ट्स दिसेल. तर तुम्ही सर्वांनी नक्की इथे या आणि भेट द्या आणि नक्की एकदा येऊन पहा. तुम्हाला खरंच गणपती खूप आवडतील, कारण इथे येताच ना तुम्हाला असं वाटेल हा गणपती घेऊ की तो गणपती घेऊ. एवढ्या सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहे की आपली नजरच हटत नाहीये. तर तुम्ही इकडे या आणि नक्की बुक करा. आणि या सगळ्या मूर्त्या तुम्ही स्वतः बनवता? हो, आपला स्वतःचा कारखाना आहे मुंबईच्या बाहेर, तिथून आपण बनवून मुंबईमध्ये आणून इथे आपण पेंटिंग करतो. ओके, तर सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या स्वतःच्याच आहेत? हो हो, स्वतः. आणि दादा तर तुला संपर्क करायचा असेल तर तुझा नंबर? माझा नंबर 9867136123. व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही एकच नंबर. तसंच आपलं इन्स्टा पेज पण आहे ना? हो, आपलं इन्स्टा पेज श्री स्वामी समर्थ आर्ट्स, तर पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू. त्यांना आता कस्टमर आहेत जे आता बरेच वर्षापासून इकडे मूर्ती बुक करत आहेत. आपण ताईंनाच विचारूया श्री स्वामी समर्थ आर्ट्स बद्दल. तर ताई तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार, मी सौ स्वागता योगेश राऊत. मी नेरूळ नवी मुंबईहून बोलत आहे. श्री स्वामी समर्थ आर्ट यांच्याकडे मी गेली अनेक वर्ष गणपतीची मूर्ती घ्यायला येते, नेरूळहून येते. इथलं विशेष सांगायचं तर यांची शिल्पकला जी आहे ती अत्यंत सुबक आणि रेखीव आहे. आणि या मूर्ती बनवताना हे जे विविध रंग वापरतात ते मूर्तीला जिवंतपणा देतात, प्रभावी बनवतात, आकर्षक बनवतात. आणि त्या मूर्तीचे विविध भाग हे स्पष्ट आणि आकर्षक असतात. आपण जेव्हा बाप्पाची मूर्ती पाहतो तेव्हा आपली श्रद्धा आणि भावना जागृत झाली पाहिजे, आणि ती या समर्थ आर्टच्या शिल्पकाराच्या कलेमध्ये आहे आणि ते आपल्याला वैशिष्ट्याने आढळून येतं. थँक्यू ताई. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आहे ना आता श्री स्वामी समर्थ आर्ट्स चित्रशाळा दाखवली आहे. तर इथे पाहू शकतात खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. माझी तर नजरच हटत नाहीयेत, एवढ्या छान छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि हे सर्व आहे ना अमेश दादा स्वतः बनवतो, त्यांचा स्वतःचा कारखाना आहे. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.